मी का जलस होईल? कारण मी दुसऱ्या कोणाबरोबर तरी डेटवर आले. असं काही नाही. तुझी काळजी वाटली म्हणून फोन केला. ओह, लवकर ये. बाय. बाय. आदित्य, विचार कर. काहीतरी केलं पाहिजे. अथर्व पुन्हा इथे येता कामा नये. काय करता येईल बघू. हे घे. थँक्यू. चल ताई, आता मी निघतो. आता खरंच खूप उशीर झालाय. हो, पण खूप बरं वाटलं तू इथे आलास, छान गप्पा मारल्यास. बरं, तू आता आपल्या घरी जाणार आहेस की नवीन घरी? हा, नवीन घरी. तसं आता आपल्या घरी आपलं असं काहीच राहिलं नाहीये ना. आदित्य दादा आणि मधुरा ताई तर काहीतरी विचित्रच वागत असतात. आता घरी गेलो तेव्हा पाहिलं ना मी, आपलं घर आता घर वाटतच नाही का ते. सर्व, अरे असा विचार नाही करायचा बाळा. हे बघ, त्या दोघांचं राहू दे, पण ते तुझंही घर आहेच ना. हो आहे ना, पण ताई तू तिकडे नाहीयेस त्यामुळे तिकडे जावंसं सुद्धा वाटत नाही मला आजकाल. काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतंय सतत. मला कळतंय तू काय म्हणतोयस. मामा गेल्यावर मलाही असंच वाटत होतं. पण अथर्व, ते आपलं घर आहे, आपल्याला सांभाळायला हवं ना. बरोबर आहे, आपणच सांभाळायला हवं. आज घरी गेलो होतो तेव्हा मामाच्या फोटोवरती अगं धुळीचा थर साचला होता. मी लिटरली माझ्या रुमालाने पुसलाय तो. आय एम सॉरी, म्हणजे मला हे सांगायचं नव्हतं, चुकून माझ्या तोंडातून बाहेर पडलं ताई. पण खरंच खूप वाईट वाटलं हे सगळं बघून. अथर्व, ते आपल्या मामाचं घर आहे. अरे, मामासाठी का होईना आपल्याला तिथे जायलाच हवं. हे बघ, काही झालं ना तरी जेव्हा जमेल तेव्हा निदान एक चक्कर तरी टाकूया आपण, प्लीज. हो, म्हणजे मला जमेल तेव्हा मी जात जाईन तिकडे. आता निघू? हो, ठीक आहे. आणि हो, प्लीज काकांना आणि मावशीला सांग अरे मी आठवण काढली म्हणून. किती दिवस झाले त्यांना भेटले नाहीये मी. तू सुद्धा सांभाळून जा आणि पोचल्यावर कळव मला. हो सर, मी येतो. सावकाश जा. मामा, अहो, गुड नाईट मिस्टर कामत. Food was good, right? थँक यू सो मच. आय मीन, खरंच खूप मजा आली. मलाही हा वेळ कसा गेला काही कळलंच नाही. आता असं वाटतंय की रात्र आणि हा रस्ता संपूच. आपण दोघं गाडीतच बसायचं आणि सरळ पुढे पुढे जात राहायचं. लॉंग ड्राईव्ह. अरे, आत्ता कसं शक्य आहे? आय मीन,
किती उशीर झालाय आणि उद्या आपल्या दोघांनाही ऑफिस आहे. सो आता आपण आपापल्या घरी जाऊया आणि मस्त आराम करूया. मधुरा, एक सांगू म्हणजे फ्रँकली, हा बोल ना. यु नो, मी आजपर्यंत खूप मुलींना डेट केलंय, खूप सारी अफेअर्स पण झाली आहेत माझी, पण आता कंटाळा आलाय सगळ्यात. असं वाटतं की कुणीतरी फक्त एक असावं ज्यांच्या सोबत आपल्याला लॉंग ड्राईव्हला जाता यावं, फक्त तिच्या सोबत वेळ घालवा, संध्याकाळ घालवा. हो खरंच. आणि हे देव आणि मीरा यांना बघून ना हे फिलिंग अजून असं स्ट्रॉंग व्हायला लागले हल्ली. चांगली गोष्ट आहे. म्हणजे बघ एखादी मुलगी, तिला प्रेमात पाड आणि मग कन्व्हिन्स कर तिला. तोच प्रयत्न चालू आहे. म्हणजे 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 मी मुलगी बघितली आहे आणि आत्ता या क्षणी तिच्याशी बोलतोय. मी काही काय रे. मी अजिबात गंमत करत नाहीये मधुर. मला मला तुझ्याबद्दल फिलिंग आणि जेन्युइनली. तुला काय वाटतं? आय मीन मला काय वाटणार, असे आपण किती ओळखतो ना एकमेकांना. तर मला हे असं मला नाही सांगता येणार की मला काय वाटतंय. इट्स ओके, ऑफकोर्स, म्हणजे बरोबर आहे ते, पण आत्ता नाही सांगता येणार, राईट? पुढे जाऊन सांगता येईल. म्हणजे या गोष्टीचा विचार तरी करशील ना ऍटलिस्ट. ठीक आहे, काहीच बोलणार नसशील तर काय बोलू मी? नको बोलूस, काहीच नको बोलू. आपण असं करूया, जर तू आत्ता इथे अशीच बसून राहिलीस तर मी समजेन की तू विचार करशील, आणि जर निघून गेलीस तर यापुढे मी हा विषय कधीच काढणार नाही. बघ हा, निघते मी. निघते आहेस पण गेली नाहीये, म्हणजे तू विचार करणार आहेस. बाहेर हा? ये लवकर. काय करतोस तू? जा माझ्या सीटवर बस. नाव मी विचार करायला तयार आहे, पण जर मी ड्रायव्हिंग सीटवर बसणार असेल तर. ओके, पण म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? म्हणजे यापुढे जर सगळं माझ्या मनाप्रमाणे घडणार असेल तर मी विचार करणार. त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके डन, आजपासून तू म्हणशील तेच होणार. चल मग जाऊया आपण लॉंग ड्राईव्हला. लेट्स गो. विचार कर आदित्य, विचार कर, काय करता येईल.
आता काही प्लॅनही करता नाही येणार आणि जरी केला तरी अथर्वची भीती आहेच. उगाच बोललो त्याला घरी ये म्हणून. अचानक कसा आला काय माहित. फोन पण नाही केला येताना. आता जरी आला आणि म्हणाला की इथेच थांबतो तरी त्याला नाही म्हणता येणार नाही. अशाने मधुराशी पण नीट बोलता येणार. काय करू काय करू काय करू. हा बोल दादा. हा कुठे आहेस रे? म्हणजे येतोयस ना घरी? अरे मी आता जस्ट घरी पोहोचलोय. नाही 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 काय नाही काय नाही. ठीक आहे ठीक आहे. का रे काय झालं? काही नाही रे. मला वाटलं तू घरी येतोयस की काय म्हणून वाट बघत बसलो होतो. सकाळी फार काही बोलणं झालं नाही ना आपलं. नेक्स्ट टाइम येताना फोन करू नये. वेळ काढून ठेवेन ना मी तुझ्यासाठी. ओके चल बाय बाय बाय. अरे दादा असं का वाटतोय? हो हो पोहोचले मी, नीट पोहोचले. अरे हे काय दारातच उभी आहे मी. हा नाही नाही खूप एन्जॉय केलं मी. हो चल मग ठीक आहे तू जा हा आता नीट घरी आणि पोहोचलास की मेसेज कर. नाही 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 कॉल नको करूस. अरे का म्हणजे किती उशीर झाला आता आणि मला ना झोप आली आहे. सो मी आता झोपेन. सो ड्रॉप मी अ मेसेज. ओके बाय. ठीक आहे. काय झोपला की काय हा? मिनट रागवला तर नसेल ना माझ्यावर? काय यार आता या आदित्यचा राग घालवत बसा परत उशीर होईल. काय ग मधुरा बॅगेत किती सामान भरलेस तू? सावी कुठे शोधू आता मी? तर ऑलरेडी आदित्य पण चिडलाय माझ्यावर. फोन करून बघू कायला तोपर्यंत सापडली. खूप सुंदर दिसतेस तू. आणि का थकले अरे मी. आणि या अशा अवतारात कशी सुंदर दिसेल मी. खूबसूरती वो आफताब है जिसे न कोई चुरा पाया
मैं छुपा पाया। खूबसूरती वो कशिश है जिससे न कोई भाग पाया न बच पाया। शायरी गेला माझं सगळं थकवा. आपकी आंखों में भरी है इजहार मोहब्बत, इसे थकावट का नाम देकर बदनाम ना किया करो। काय झालंय तुला हा? इतका रोमॅन्टिक काय आहेस कुठे तू? हम वहां हैं जहां से हमको भी हमारी कुछ खबर नहीं आती। इतकंच पाठ केलंय. सगळं स्पेशल आहे माझ्यासाठी. मथुरा, मी तुझ्यासाठी आणखी काहीतरी स्पेशल आणलंय. काय? I love you. हे ऐकायला मी किती महिने वाट बघितली.